शाळेमध्ये काय शिकला तुम्ही? सगळ्यात पहिला आपण आज शाळा जो बोलतोय ना, तर शाळा नव्हती, आम्हाला मार्गदर्शन होतं. आणि त्याच्यानंतर ते मार्गदर्शन असं होतं की मुंबई महानगरपालिकेवरती आपलं 16 तारखेला भगवा फटका फटकवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण 16 तारखेच्या नंतर आपण मराठी महापौर बसवणार आहे. सॉरी. तर मराठी महापौर बसल्यानंतर आपल्याला काय कामं करायची आहेत, त्याच्यासाठी आपण मुंबईसाठी काय देऊ शकतो हे आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे. मुंबईसाठी जे काही मुद्दे सांगितलेले, आता आपण कोणत्या प्रभागातून उभे आहात? मी ऍडव्होकेट मुकेश भालेराव, माझा प्रभाग क्रमांक 214, मलबारी विधानसभा. मलबारी विधानसभा तारदेव. मलबारी विधानसभेमध्ये गटर वॉटर मीटर असे प्रश्न उद्भवत नाहीत, तर त्या ठिकाणी विकास कामांचे प्रश्न उद्भवतात. आपल्याला काय वाटतं, जे काही 16-17 मुद्दे सांगितले त्यापैकी कोणकोणते मुद्दे आपण आपल्या विभागामध्ये राबवू शकतो? प्रत्येक मुद्दा आम्ही आमच्या विभागामध्ये राबवू शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला मी एक सांगतो, कोस्टल रोडचा बहुतेक भाग हा आमच्या मलबारी विधानसभेमधून जातो. त्याच्यानंतर आमच्या इकडे उच्चभ्रू सोसायटी असल्यामुळे त्यांच्यासाठी पार्किंगचा विषय आहे. तो विषय जो आपला अमित साहेबांनी आणि आदित्य साहेबांनी सांगितला, तो त्याच्यामध्ये तो विषय येतो. त्याच्यानंतर मुंबईमधला जो घरांचा विषय, जो करमाफीचा विषय आहे, तो 500 वरनं 700 स्क्वेअर फुटापर्यंत तो आमच्या प्रभागामध्ये येतो. पार्किंगचा विषय आहे, जर 4 घरांच्या मागे एक पार्किंग आहे, तर प्रत्येक घरामध्ये एक पार्किंग असली म्हणजे हा आमच्या विभागामधला विषय येतो. त्याच्यानंतर मी ज्या 214 प्रभागामध्ये येतो, त्याच्यामध्ये तारदेव आहे, जनतानगर आहे, एमपी मिल कंपाऊंड आहे, महालक्ष्मी कंपाऊंड आहे. हे जे विषय आहेत हे स्लमचे विषय आहेत. त्याच्यामध्ये वॉटर मीटर गटर हे विषय येतातच.